ती मोकळे से खुले आभाळा ती वाहणारी नदी उन्हाळा ती पावसाची सर चिंबा तिन्ही ऋतूंचे सारे रंग दोन मिनिट आपण आपल्याबद्दल बोलूया का? उद्या बोलायचं प्लीज. मला असं वाटतंय आकांक्षा आणि श्रीकांतमध्ये प्रेम प्रकरण सुरू आहे. तू आणि तुझा सुपुत्र वाटेल तो गोंधळ घाला, माझं काही म्हणणं नाही, पण प्लीज यात आकांक्षाला ओढू नका. काव्य, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. ऐक ना राघव, आय एम रिअली सॉरी. सॉरी का कळेल का? काल तुझ्याशी मी नीट बिहेव केलं नाही ना, म्हणून. आय होप राघव तुला राग आला नसेल. अजिबात नाही. वेडी आहेस का? इट्स ऑल राईट. थँक्स यार. पण राघव तूच सांग, मी काय करू? दिवसभर सुमित सोबत सौम्याची वाट बघत थांबले होते आणि आय वॉज रिअली व्हेरी टायर्ड, मेंटली पण आणि फिजिकली पण. मला रिअलाइज होत होतं की सौम्या सुमितला नाही भेटणार, पण सुमितला कसं सांगू? त्याचा चेहरा मला बघवत नव्हता. डोळ्यात पाणी आणि होप्स दोन्ही एकत्र दिसत होते मला, म्हणून दिवसभर थांबले सुमित सोबत. बरं केलंस. हे बघ, ब्रेकअप मुळे सुमितची काय अवस्था झाली असेल ना, मी समजू शकतो. राघव तू समजू शकतोस, पण मी फील करतेय किती केविलवाणा झाला होता तो. आपल्या प्रेमाने आपल्याकडे पाठ फिरवणं किती पेनफुल असतं ना राघव, मला खूप चांगलं माहितीये. आय हॅव बीन थ्रू दिस. त्यात त्याच्या ब्रेकअपला कुठेतरी मी रिस्पॉन्सिबल आहे. दॅट इज किलिंग मी. काव्या, हे बघ, सुमित आणि सौम्याच्या ब्रेकअपला तू जबाबदार आहेस हा स्टुपिड विचार आधी मनातून काढून टाक. बघ, सौम्याला प्रेम आणि मैत्री यातला फरक कळलाच नाही, याला तू काय करणार आहेस? आणि असे हे बघ, मी आधी कधी बोललो नाही, पण मला पहिल्यापासूनच वाटत होतं की सुमित आणि सौम्या मेड फॉर इच अदर नाहीये. अगं, त्यांच्यात ती कंपॅटिबिलिटीच नव्हती, तर तुझी काय चूक आहे? चूक कशी नाहीये राघव. मी सुमितसाठी तेव्हा काय फील करायचे हे जर मी तेव्हाच त्याला सांगितलं असतं तर हे असं सगळं घडलंच नसतं ना. आता मला तेव्हाच बोलायला हवं होतं. फीलिंग टू गिल्टी. तेव्हाच मनातलं सगळं सांगून टाकायला हवं होतं मला. काव्या, ऐक ना, मला पण तुला काही गोष्टी सांगायच्या आहेत. म्हणजे उशीर होण्यापूर्वी मला त्या तुला सांगायच्यात. आणि राघव, तुला जे काय सांगायचंय ना ते मी नक्की ऐकेन, पण नंतर. ऐक ना राघव, प्लीज प्लीज प्लीज, तू माझे काम करू शकतो का? बघ, प्लीज काही करून आज सुमितला ऑफिसला पाठवू ना प्लीज. बिकॉज आय नो सुमितसाठी ना वर्क इज अ पॅशन, आणि तो एकदा कामात गुंतला ना मग या सगळ्यातून तो नक्की बाहेर पडेल. प्लीज राघव, पाठवशील सुमितला ऑफिसला प्लीज? ओके, थँक्स. चल बाय, टेक केअर, आय टॉक यू लेटर. तू काय करतोस? मी अकाउंटचं बघतो. बरं, किचन मध्ये सगळं सॉर्टेड आहे ना? सॉर्टेड. नक्की. हे काय केलंस आधी सांग मला. बस. हाय अभ्या. हो, मॉर्निंग. हाय, गुड मॉर्निंग. काय चाललं? अकाउंट्स करतो. शाल्मली,
मला तुझ्याशी काहीतरी बोलायचंय. बोल ना. हे काय? जरा बाजूला येतेस का प्लीज? 1 मिनिट. अरे पण ये ना प्लीज. काय झालं? ये. बस हा बस सावकाश. शाल्मली, काव्या काव्या तिने काय केलं आता? काव्याचं काय आता परत? हा म्हणजे तिच्या मनात नक्की काय चाललंय ना तेच मला कळत नाही. मी बोलायला काही विचारायला गेलो तर माझं काहीच ऐकून घेत नाहीये. मग काय म्हणजे आता ह्यात मी काय करावं अशी अपेक्षा आहे तुझी? तू तिची माझ्यापेक्षाही जास्त जवळची मैत्रीण आहेस. तूच तिला समजाव ना प्लीज. काय समजू राघव? मी नक्की काव्याला काय आणि कशाबद्दल समजू? मला कळेल असं सांगशील काहीतरी. ओके. ब्रेकअप सुमित सौम्याचं झालंय, पण त्यामुळे सगळ्यात जास्त हट काव्य झाली. ती विनाकारण स्वतःला त्रास करून घेते. तिच्या चेहऱ्यावर उदासी, गिल्ट मला त्यामुळे शाल्मली, लॉलीपॉप खराब झालेला मला चालणार नाही. त्याची टेस्ट टिकून राहिला आणि तूच ती टिकवू शकतेस. पण लॉलीपॉप टेस्ट टिकून राहिला नाही, ते बरोबर आहे. करेक्ट. नाही, मला असं वाटतं की तू आणि काव्याने लॉलीपॉप जरा जपूनच खायला पाहिजे होतं. सॉरी, तुझ्यात आणि काव्यात जे झालं ते अभिला माहिती आहे. कसं आहे ना राघव, मांजराने किती डोळे मिटून दूध प्यायलं तरी जगाला कळतं की नाही, तसंच प्रेमाचा आणि किस्सा आहे. तुम्ही किती लपून छपून केलं ना तरी दुनियाला कळतं. माझ्या बायकोला सांगितलंस, मला नाही सांगू शकलास? हे बघ, मी नाही, काव्याने शाल्मलीला सांगितलं. आणि मी काय सांगणार होतो? काव्याच्या मनात नक्की काय चाललंय ते अजून मलाच कळत नाही. प्रेम हे असंच असतं, कळत पण नाही, त्याच्याशिवाय दुसऱ्या कशात मन रमत पण नाही. पण ते एका बाजूने होऊन उपयोग नसतो ना अभ्या. दुसरा हात हातात नसेल तर त्या प्रेमाला काय अर्थ आहे? आणि काव्या माझ्या हातात हात देईल असं मला वाटत नाही. का असं का वाटतं तुला? कारण काव्याला सुमितसाठी धडपडताना बघून मला राहून राहून असंच वाटतंय की तिच्या मनातून सुमित अजूनही गेलेला नाही. तिला अजूनही त्याच्याबद्दल फिलिंग्स आहे. आणि जर तसं असेल तर तिला त्याच्याकडे जाण्यापासून अडवणारा मी कोण आहे? तसंही सुमित तिचं पहिलं प्रेम. आणि असं म्हणतात की माणसाला त्याचं पहिलं प्रेम कधीच विसरता येत नाही. हो रे. काय नाही? The number you are trying to call is currently switched off. मोठी ऑर्डर मिळालेली दिसतीये. मला हल्ली मोठ्या ऑर्डर्स मिळतात. मी फोकस्ड आहे असं आयुष्यात.
असं एक गोल घेऊन जगणारा माणूस आहे मी. असं बिनकामी रटाळ आळशी आयुष्य जगत नाही. म्हणून जिथे जाईन तिथे सक्सेसफुल असतो. कळलं मिस्टर विनय? हे लागला फोन? अरे नाही, 12 वेळा ट्राय केलाय पण त्याचा फोन स्विच ऑफच येतोय. त्याने मुद्दाम केलं, त्याने मुद्दाम फोन बंद केला. त्याला मी काल रात्रभर थांबवलं ना, म्हणून मुद्दाम करतोय विशाल. इतकं कामचुकार माणूस ना मी आयुष्यात पहिल्यांदाच पाहिलंय. विशाल विशाल इतकं कामचुकार आहे. सकाळी एवढंसं तोंड करून मला म्हणाला की सर मी घरी जाऊ का, फ्रेश होऊन परत येतो. म्हणून त्याला माणुसकी म्हणून घरी पाठवला. तो अजून नाही आलाय. माझं जेवण रेडी यार, ऑर्डर तयार झाली आहे. हे बघ, त्याने परवा पण डिलिव्हरी द्यायला मला पाठवलं यार. श्रीकांत येईल तो, तू चिडचिड करू नकोस. ओके? कोण? हा विशाल. हो. एखाद्याला दिलेलं पुस्तक आणि घरी गेलेला विशाल, हे दोघं वेळेत परत येतील ना याची खात्री नसते. अगं मला माहितीये का त्याने मुद्दामून फोन स्विच ऑफ केलाय आणि झोपला येतो. हे बघ, मला नाही वाटत तो असं करेल. त्याचा काहीतरी जेन्युइन प्रॉब्लेम असेल. आणि चांगला मुलगा वाटतो यार तो. तुला काय सगळेच चांगले वाटतात म्हणा. म्हणा विशाल कसा आहे ना हे मला माहिती आहे. आकांक्षा, इथे माझं रक्त आटवतोय. तो डिलिव्हरी पोहोचवायची, तो अजून झोपलाय. तो आला नाही इथे यार. त्याला बघतो मी. श्रीकांत तू अजिबात असं काही करणार नाहीयेस. ही एक वेळ माफ कर त्याला. माफ करू त्याला? त्या विशालला? तो माफीच्या लायकीचा आहे का? अगं मला इकडे मदतीची गरज आहे. तो घरी झोपलाय. ही डिलिव्हरी वेळेत पोहोचली नाही ना तर नाव खराब होणार माझ्या रेस्टॉरंटचं. हे बघ, तुला मदतीची गरज आहे ना, मी करते तुझी मदत. लव यू. आपण दोघं जाऊया डिलिव्हर करायला. एनिवे तुझं सगळं बनवून झालंय. आपण जाऊ, ऑर्डर डिलिव्हर करू आणि मग मी तिकडनंच ऑफिसला जाते. ओके? चालेल? आपण दोघं जायचं? हो चालेल. हा हा ठीक आहे, चल आपण सोबत जाऊ. चल. त्याला म्हणा येऊच नको आता. म्हणून जाऊ. चल तिथल्या बॅग्स घे. इथलेच चल चल लवकर चल लवकर. हो. अगं चल उशीर होतो. चल. फायनली आपण कॅफेत आलो. सुमित, अरे आता काय सुमित, एवढ्या डिमांड्स कंपनीच्या. ओ माय गॉड, आय डोंट बिलीव्ह दिस. आणि तू जाऊन म्हणतोयस की ओके सर, नॉट अ प्रॉब्लेम सर, आम्ही सगळं पूर्ण करतो सर. हे काय सुमित? हे बघ, मला तरी सगळं पटत नाहीये. सुमित मला पटत नाहीये. सुमित मला हे पटत नाहीये. कस्टमर इज गॉड काव्या. आपण त्यांच्या डिमांड्स पूर्ण करायचा प्रयत्न करूया. आय नो कस्टमर इज गॉड सुमित, देर इज नो डाऊट अबाउट इट. पण इलॉजिकल डिमांड्स त्याही आपण पूर्ण करायच्या? हे आपलं काम आहे का सुमित? आणि आय डोंट बिलीव्ह दिस. तू याला हो म्हणालास काय? रिलॅक्स काव्या, आपण काहीतरी वर्कआउट करूया. आपण नाही, वर्कआउट करायचं तूच म्हणालास ना ओके सर, नॉट अ प्रॉब्लेम सर, मी सगळं कंप्लीट करेन सर, हो की नाही? मग तू हे सगळं पूर्ण करायचं. रायता तुमने फैलाया है, साफ भी तुम्ही करोगे, यात मी पडणार नाही. आय एम नॉट कन्सर्न्ड. काव्या, काय? माझा मूड सुधारावा म्हणून मुद्दामून माझ्याशी भांडतेस ना? सॉरी. हे सॉरी म्हणायची गरज नाही. मुद्दामून वेगळं वागायचीही गरज नाही.
एवढंच मला तुला सांगायचं. सॉरी. अरे सॉरी कशासाठी? माझाही मूड बदलण्यासाठी तूही वेगळं वागण्याची काहीच गरज नाहीये. नॉर्मल वा प्लीज. सुमित, मी हे सगळं करतेय कारण तू या ब्रेकअप मोड मधून बाहेर येण्यासाठी. बस तुझी मैत्रीण म्हणून मी सगळं करतेय. पूर्वी माझं तुझ्यावर प्रेम होतं, हे सगळं तुला आता कळल्यानंतर मे बी तुझा दृष्टिकोन बदलला असेल, पण माझ्यासाठी ऑल दॅट इज हिस्ट्री नाव. सुमित, टुडे व्हेन आय रिअलाइज ना, तेव्हा मला असं वाटतं की तो एक नॉर्मल क्रश होता रे. पण तू माझ्यासाठी तेव्हाही माझा बेस्ट फ्रेंड होतास आणि आत्ताही आहेस. तू माझी बेस्ट फ्रेंड आहेस, होतीस. आणि कायम राहशील. थँक्यू. अरे तुम्ही कधी आलात? आताच. खूप बरं झालं तू आलीस. म्हणजे कडक उन्हाळ्यानंतर मुंबईचे लोक जशी पावसाची वाट बघतात ना, तशी मी तुझी वाट बघत होते ग काव्या. तू चल जरा माझ्या बरोबर. काय झालं? चल 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 तू चल. अरे जस्ट चल. त्यांनी ना काय झालं? चल तू. ती अतिशय युक्ती होता तो बाहुबली 2 सिनेमा. तू पुन्हा पुन्हा कसं काय बघू शकतो सर? कारण त्यातली हिरोईन सेम तुझ्यासारखी दिसते म्हणून. म्हणजे गंमत केली गे. एवढं काय सिरियस होते म्हणजे? आता मला एक सांग, एखादा माणूस एखादी फिल्म पुन्हा पुन्हा का बघतो? कारण त्याला ती फिल्म आवडली असते म्हणून तो बघतो. आता मला ही फिल्म आवडली म्हणून मी पुन्हा पुन्हा बघतो. पण एवढं काय त्याच्यात पुन्हा पुन्हा बघण्यासारखं? काय नाहीये सांग. अगं गाणी आहेत, रोमांस आहे, फायटिंग आहे, लोकेशन्स आहेत, VFX आहे यार, लार्जर दॅन लाईफ वाटते फिल्म. पैसा वसूल आहे. हॉलिवूडच्या फिल्मला पण टफ फाईट दिली फिल्म बघ. तशी मी पण केली एन्जॉय, पण एवढी काय ग्रेट नाही. मला ना मीनिंगफुल आणि कंटेंट वाला सिनेमा जास्त आवडतो. हो ठीक आहे, मग आपण पुढल्या वेळी तुझ्या आवडीचा एखादा मीनिंगफुल कंटेंट असलेला सिनेमा बघू. पाणी. हॅलो. हाय. ऑफिसला नाही गेलात का आज? जाणार होते, पण मग ऑर्डर डिलिव्हर केल्यानंतर ऑफिसला जायला खूप कंटाळा आलेला, म्हणून लगेच सुट्टी टाकली आणि श्रीकांतनी बाहुबली 2चं बुकिंग केलं होतं. मग तिकडे गेलो. मी अजून बघितला नव्हता ना. तू पाहिलास बाहुबली 2? नाही. मग फिल्म थिएटरच्या बाहेर पडण्याआधी घराबाहेर पड आणि फिल्म बघायला जा. अरे हो सॉरी विसरलो, त्याच्याकडे काम नाहीये ना. पैसे नसतील ना ग. तसं नाही, सिनेमाचं तिकीट खूप. अरे यार मी तुला दाखवलीच ती फिल्म, पण काय झालंय आताच ठरलंय आमचं की पुढल्या डिलिव्हरीच्या वेळेला आम्ही हिच्या आवडीची कधी फिल्म बघणार आहोत. हो तुझं बॅड लक. आय एम सॉरी. इट्स ओके. एकदा बघायला हरकत नाही. हा जा ना. मी पैसे बघू का? बघ. हा नाही म्हणजे मित्राबरोबर एवढं वाईट घडलेलं असताना, तो बिचारा दुःखात असताना, तुमच्यासारखं फिल्म वगैरे मला नाही एन्जॉय करता येणार. म्हणजे कोणाच्या आयुष्यात काय घडलंय? तुम्ही मैत्रीण असून तुम्हाला माहित नाही. कमाल. सुमितचं ब्रेकअप झालं सौम्या बरोबर. काय? ती कायमची दिल्लीला निघून गेली. कसं? कधी? आय एम सॉरी, मला यातलं काहीच माहिती नाहीये.
सुटली बिचारी सौम्या. गर्लफ्रेंड पेक्षा मित्रांनाच वेळ दिला की हेच होणार. श्रीकांत प्लीज, प्रेमात वेगळं होण्याचं दुःख तू अनुभवलं नाहीयेस, सो प्लीज या बाबतीत काही बोलू नकोस. मी